चला राणी, शाळेची वेळ झाली बर का. चल जा पटकन, उशीरून जातो मग. पळत पळत जाती नंतर मग. चल पटकन, दुधाचा ग्लास ठेवलाय ते ओट्यावर, पिऊन घे जा पटकन. चल, डब्बा भरून ठेवलाय. पळत पळत जावं लागतं मग. चल पटकन. आले नाही ते, शाळेची बॅग भरत होते मी. चालले आता मी. पळत पळत नाही जात काय. आणि माझ्या दुधात बोर्नव्हिटा टाकला का? हा, चॉकलेटी दूध दिला का? तसंच दूध दिलं मला नुसतं. पांढरं दिलं असेल तर मी नाही पिणार. पहिले सांगते तुला, मला नाही आवडत ते पांढरं दूध प्यायला. मला बोर्नव्हिटावालंच पाहिजे. हा, बोर्नव्हिटावाला दूध. बघत तर जा ना पहिले काय आणि काय नाही. बोलत राहती नुसती. जा, बोर्नव्हिटावालं दूध ठेवलेलं आहे. बॅगेत भरलं का सगळं? आणि कुठे बॅग भरून ठेवली का नुसती? दूध पिऊन घेईन मी नंतर. दे माझं दूध, दे मला. जा गॅसच्या ओट्यावर आहे, जा पिऊन घे. जा बरं पायी पटकन. बाप्पा, चांगलीच थंडी सुटली ना. थंडी लागू लागली. घरात आलं की बाहेर पण तेच म्हणा. बाहेर काय कमी थंडी वाजायली का? आता हिचं स्वेटर काढावं लागन, राणीचं स्वेटर काढावं लागन, ह्यांचं स्वेटर काढावं लागन, माझी स्वेटर शाल धुवून लगे. हो बाबा, त्यात एक दिवस जाईल माझा पूर्ण. ते धुवा वाळवा, मग त्याला ते कम्फर्टच्या पाण्यातनं टाका काढा. चांगली खुशबू यायला पाहिजे ना त्याला. बुनके बुनके निघाली असेल तर ते बघावं लागन. करते बाबा. शांता, चल बरं, मी निघालो वावरानी. ते हे शेंगा आलेले आपल्या तुरीच्या, त्या बघावं लागतील ना. तोडायला तू बायकांना घेऊन ये मग मागून. काय म्हणतो मी? तुम्ही जाता का मग पुढं जाता म्हणता? जमतं म्हणा, तसं काही हरकत तर नाही. तुम्ही जा पुढं, मी येते बायकांना घेऊन. पण मी काय म्हणते आहो, मग बघा ना, आता लगे तोडायला आलं तर तोडायलाच आल्या का लगे शेंगा एवढ्या? एक दिवस थांबता का? काय झालं, थंडी सुटायली आता. आणि मला पुन्हा ते माळ्यावर ठेवलेले ते स्वेटर आणि ते काढते ना, तुमचं काढते, माझं काढते. पुन्हा रग काढावं लागन, पांघरुणं काढावं लागन, आणि ते धुवून धावून ठेवावं लागन. तर मी काय म्हणते, आजच्या दिवस थांबा मग. हां, आज उद्या येतो आम्ही सगळ्या. 2-4 जणींना जास्तीच्या घेऊन येऊन जाते मग उद्या. आज ते धुधा करून ठेवून देते. जमतं का सांगा? आता आल्या ना बाई, तोडायला तर आल्या शेंगा. काय म्हणती मग, उद्या चलती म्हणते का? बर मग उद्या तर उद्या बघ मग तुझ्या हिशोबाने. पण आज निपटून घे बाई, मग उद्या पुन्हा काही काढू नको. उद्या बायकांना घेऊन येऊन जा बरं का. हा, उद्या येते ना. उद्या लगे सकाळीच येतो आम्ही. 9, 9:30, 10 पर्यंत येऊन जातो आम्ही लगे. आता सांगून देते सगळ्यांना. चला मग, मी येऊ का जाऊन? तुम्ही चालले ना वावरानं? चला मग येते मी पण, जाऊन सांगून येते सगळ्यांना. हा, ये जाऊन. चहा ठेव पहिले. चहा घे तुम्ही. चहा नाही घेतला मी. चहा घेऊन मग जातो. शांता, बघ आता आज जाऊन मी म्हणतो. आज काही काढू नको. काल झालं ना तुझं सगळं काम घरातलं. आज काही ठेवू नको मग कामाचं. घे 5-6 बायका आणि चल माझ्यासोबत. नसन कुणी तर आपण दोघं जाऊन करून येऊ. तिकडून सांगतो मी, दुसऱ्या गावातून. हा, आटपलं, काल आटपलं. जाऊन कपडे बिपडे धुवून आलो आम्ही. स्वेटर बिटर लगेच सुकले मग कालच. आज येतो ना मस्त. चला आज जाऊनच येऊ, करूनच येऊ. आणि का हो, मग काय म्हणता? शेंगा द्यायच्या काम केल्याबद्दल का रोज द्यायचा म्हणता? काय सांगता तुम्ही? सांगा पहिलेच, म्हणजे मला तसं बोलायला हे होतं. त्या मला कालच विचारत होत्या, काय देशील म्हणे बा शांताबाई. शेंगा देशील, शेंगा घेऊन जाऊ देशील का रोज देशील? त्यात काय, आता ते म्हणतील तसं. कुणाला शेंगा लागता, कुणाला रोज लागतं. तर पैसे जसं म्हणतील तसं. आपलं काही नाही बाबा, त्यांच्या गरजेनुसार. हा,
पण मला नाही वाटत शांत एवढे शेंगा घेतील म्हणून. रोजच मागतील आणि शेंगा घेऊन जातील थोड्या थोड्या. बघ तू, भाजीपुरत्या दे शांता, ह्याला देईन त्याला दे, असं करत करत घेऊन जातील त्या. घेऊन जाऊ दे, आपल्याला काय कमी. तेच म्हणते मी, तुमचं आणि माझं घरी बोलणं झालं म्हणजे मला त्यांना बोलता येतं तिथं मग. हा, बघते तुझ्या हिशोबाने. पण काल बोलली होती का सगळ्यांना का आज जावं लागतं म्हणून? नाही तर गुळगुळ गुळगुळ करत बसतील, चलायचंच नाही लवकर. इथंच वाजवतात तुम्ही 11 आणि 12. मग परेशानी होती तिकडं, होत नाही आणि काही नाही. काय म्हणते, सांगितलं का नाही मग? सांगून आले ना काल, सगळ्यांना सांगून आले. त्यांना म्हटलं का डबे बिबे लगे भरून ठेवा, सकाळीच जाऊ म्हणून लवकर 10 वाजतापर्यंत तर पोहोचतो आम्ही तिथं. जास्त लवकर पण येता येत ना थंडीचं. लेकरांच्या शाळा आणि शाळेच्या तयाऱ्या वगैरे सगळंच असते ना मग बायकांच्या मागं पण. भांडे कुंडी सगळं घासून घुसून येतो आम्ही बरोबर. तुम्ही काही हे करू नका, आम्ही येतो बरोबर त्या वेळेपर्यंत. तुम्ही व्हा पुढं, तुम्ही पुढची तयारी करा. मान मग चहा मान. मग चहा पिऊ मला 1 कप भरून आणि जातो मग मी माझ्या कामाने. आणि तू तुझं आण मग बायकांना नंतर. बरं मी काय म्हणते, ते पाण्याचं हे घेऊन जा, पाण्याची टाकी घेऊन जा. टाकी म्हणते काही, कशी घेऊन जा पाण्याची. तिथं पाणी नाही मग प्यायला. हो, ते खराब झालं म्हणे ती लाईन तिकडची. पुन्हा मग तिकडून इकडे येताना टांगा टाकत. हो घेऊन जा बरं, आत्ताच घेऊन जा कळशी पाण्याची. बरं ते मग. एक मी आणते, एक तुम्ही घेऊन जा लागन तर. एका कशीत व्हायचं नाही. जेवायला बसले सगळे आम्ही का पुन्हा लागन. एक कशी भरून मी आणते. मी येऊ का बाबा? मी पण येते ना शेतामध्ये आज. मी पण तोडू लागते तुरीच्या शेंगा. आज शाळेत नाही जात मी, तुमच्यासोबतच येते शेतामध्ये. नाही नाही बाई राणी, आतापासून कशाला चलते तू शेतामध्ये? आणि काय करते शेतामध्ये जाऊन? हा, तिथं काटे कुटे खाली पडलेले, काड्या दगड धुंड लागत राहतं. नको बाई, नको शेतामध्ये नको येऊ तू. राह घरीच राह, शाळेत जाय, अभ्यास कर. हा, येते ना बाबा, मी आई सोबत येते ना मी पण. आई हा, येऊ दे ना मला. एका दिवस शाळेत नाही गेलं ना काय होणार? एका दिवस शाळेत नाही गेला तर प्लीज येऊ दे ना मला पण. येऊ दे ना. आज नको बाई, आज नको. हा, रविवारी घेऊन जाईल मी तुला. रविवारी सुट्टी असते की नाही शाळेला? जाऊ आणि आपण पेरू तोडून आणू. हा, त्या बाजूच्या काकांच्या वावरातून आपण पेरू तोडून आणू. आज जा मी शाळेत जाय आज. बाकीच्या कुठं राहिल्या बघ, काऊन एवढा वेळ लावू लागल्या? लईच वेळ होऊ लागला ना, मग होणार नाही ना आपलं तोडणं. हां, चल ना शांताबाई, आपण हो पुढं. त्या येतील मागून मागून, आपण हो पुढं पुढं. चल बरं. आपण जास्त वेळ नको थांबायला, चला पटपट जाऊ, आपण लागू. हो, मग घरी पण यावं लागतं पटपट. ह्या इथूनच उशिरा निघतात आणि घरी यायची पटपट करतात, होत नाही काही नाही. शांता, बघ आता आज जाऊन मी म्हणतो. आज काही काढू नको. काल झालं ना तुझं सगळं काम घरातलं. आज काही ठेवू नको मग कामाचं. घे 5-6 बायका आणि चल माझ्यासोबत. नसन कुणी तर आपण दोघं जाऊन करून येऊ. तिकडून सांगतो मी, दुसऱ्या गावातून. हा, आटपलं, काल आटपलं. जाऊन कपडे बिपडे धुवून आलो आम्ही. स्वेटर बिटर लगेच सुकले मग कालच. आज येतो ना मस्त. चला आज जाऊनच येऊ, करूनच येऊ. आणि का हो, मग काय म्हणता? शेंगा द्यायच्या काम केल्याबद्दल का रोज द्यायचा म्हणता? काय सांगता तुम्ही? सांगा पहिलेच, म्हणजे मला तसं बोलायला हे होतं. त्या मला कालच विचारत होत्या, काय देशील म्हणे बा शांताबाई. शेंगा देशील, शेंगा घेऊन जाऊ देशील का रोज देशील? त्यात काय आता ते म्हणतील तसं. कुणाला शेंगा लागता, कुणाला रोज लागतं. तर पैसे जसं म्हणतील तसं. आपलं काही नाही बाबा, त्यांच्या गरजेनुसार. हा, पण मला नाही वाटत शांत एवढे शेंगा घेतील म्हणून. रोजच मागतील आणि शेंगा घेऊन जातील थोड्या थोड्या. बघ तू, भाजीपुरत्या दे शांता, ह्याला देईन त्याला दे, असं करत करत घेऊन जातील त्या. घेऊन जाऊ दे, आपल्याला काय कमी. तेच म्हणते मी, तुमचं आणि माझं घरी बोलणं झालं म्हणजे मला त्यांना बोलता येतं तिथं मग. हा, बघते तुझ्या हिशोबाने. पण काल बोलली होती का सगळ्यांना का आज जावं लागतं म्हणून? नाही तर गुळगुळ गुळगुळ करत बसतील, चलायचंच नाही लवकर. इथंच वाजवतात तुम्ही 11 आणि 12. मग परेशानी होती तिकडं, होत नाही आणि काही नाही. काय म्हणते, सांगितलं का नाही मग? सांगून आले ना काल,
सगळ्यांना सांगून आले. त्यांना म्हटलं का डबे बिबे लगे भरून ठेवा, सकाळीच जाऊ म्हणून लवकर 10 वाजतापर्यंत तर पोचतो आम्ही तिथं. जास्त लवकर पण येता येत ना थंडीचं. लेकरांच्या शाळा आणि शाळेच्या तयाऱ्या वगैरे सगळंच असते ना. मग बायकांच्या मागं पण भांडे कुंडी सगळं घासून घुसून येतो आम्ही बरोबर. तुम्ही काही हे करू नका, आम्ही येतो बरोबर त्या वेळेपर्यंत. तुम्ही व्हा पुढं, तुम्ही पुढची तयारी करा. मांड मग चहा मांड. मग चहा पिऊ मला 1 कप भरून आणि जातो मग मी माझ्या कामाने. आणि तू तुझं आण मग बायकांना नंतर. बरं मी काय म्हणते, ते पाण्याचं हे घेऊन जा, पाण्याची टाकी घेऊन जा. टाकी म्हणते काही, कशी घेऊन जा पाण्याची. तिथं पाणी नाही मग प्यायला. हो, ते खराब झालं म्हणे ती लाईन तिकडची. पुन्हा मग तिकडून इकडे येताना टांगा टाकत. हो घेऊन जा बरं, आत्ताच घेऊन जा कळशी पाण्याची. बरं ते मग. एक मी आणते, एक तुम्ही घेऊन जा लागन तर. एका कशीत व्हायचं नाही. जेवायला बसले सगळे आम्ही का पुन्हा लागन. एक कशी भरून मी आणते. मी येऊ का बाबा? मी पण येते ना शेतामध्ये. आज मी पण तोडू लागते तुरीच्या शेंगा. आज शाळेत नाही जात मी, तुमच्यासोबतच येते शेतामध्ये. नाही नाही बाई राणी, आतापासून कशाला चलते तू शेतामध्ये? आणि काय करते शेतामध्ये जाऊन? हा, तिथं काटे कुटे खाली पडलेले, काड्या दगड धुंड लागत राहतं. नको बाई, नको शेतामध्ये नको येऊ तू. राह घरीच राह, शाळेत जाय, अभ्यास कर. हा, येते ना बाबा, मी आई सोबत येते ना. मी पण आई. हा, येऊ दे ना मला. एका दिवस शाळेत नाही गेलं ना काय होणार? एका दिवस शाळेत नाही गेला तर प्लीज येऊ दे ना मला पण. येऊ दे ना. आज नको बाई, आज नको. हा, रविवारी घेऊन जाईल मी तुला. रविवारी सुट्टी असते की नाही शाळेला? जाऊ आणि आपण पेरू तोडून आणू. हा, त्या बाजूच्या काकांच्या वावरातून आपण पेरू तोडून आणू. आज जा मी शाळेत जाय आज. बाकीच्या कुठं राहिल्या बघ? काऊन एवढा वेळ लावू लागल्या? लईच वेळ होऊ लागला ना. मग होणार नाही ना आपलं तोडणं. हां, चल ना शांताबाई, आपण हो पुढं. त्या येतील मागून मागून, आपण हो पुढं पुढं. चल बरं. आपण जास्त वेळ नको थांबायला, चला पटपट जाऊ, आपण लागू. हो मग घरी पण यावं लागतं पटपट. ह्या इथूनच उशिरा निघतात आणि घरी यायची पटपट करतात, होत नाही काही नाही. काव पण शांताबाई, शेंगा देशील ना का नुसता रोजच देशील? बघ बाई, मग आमटी बिमटीला चांगल्या लागतात ताज्या ताज्या शेंगा. हो, मी तर त्याच बोलीवर आली बरं शांताबाई, का शेंगा द्यायच्या म्हणून. हो, मी घेऊनच जाईन थोड्याशा शेंगा. बघ तू नाही दिल्या तर चोरून घेऊन जाईन. अरे त्यात काय आलं चोरायचं बिरायचं? त्यात काय चोरायचं? घेऊन जा ना. चांगल्या भरपूर साऱ्या घेऊन जा, लागन तितक्या घेऊन जा. इथून पाय उचला बरं पटपट पहिले. हो, तिथं जाईपर्यंत. नाही तर ते पुन्हा रामलाल भाऊ तुमची चिडले ना. हं, मग मजा आहे. तुमचं काही नाही, मला बोलणे खावे लागता मग. बाप्पा बाप्पा, शांताबाई, अरे बाप, चांगलीच तूर आली ना बाप्पा. लई चांगली तूर आली शांताबाई. नजर नाही लागो, पण घोकत नाही मी बरं का. पण चांगली तूर लई चांगली आली. टप्पोरे दाणे फुकले. बघ ना, मला घेऊन जाऊ आपण. आमट्या करू आणि काय मस्त उकडू, काय भाजू, काय नाश्त्याला सातळ चांगली लागते त्याची. देजो बाई शांताबाई, मस्त लगे. माझ्या तर तोंडाला आत्तापासूनच पाणी सुटलं. पानं घेऊन त्यात काय एवढं, जा घेऊन. पहिले आता मला पाणी पिऊ दे. पाणी पिते आणि आपण लागू सनाट लागू. अरे बापरे, अरे बापरे, अरे पाण्याचं नाव काढलं मग कळालं मला. यांनी मला सांगितलं होतं ना पाण्याचं कशा भरून आणायला सांगितल्या होत्या. बघ बाई, मला घाई ते पाण्याची कशी घ्यायची राहिली ना मला आता. अशी कशी व शांताबाई तू? आता पाणी कुठं प्यावं? जेवण बिवण करू तर पाणी कुठं प्यावं? बघू, नका काळजी करू. ह्यांनी आणलेली नाही कशी, त्या कशीत होऊन जाईन आपलं. बघू मग बाकीचं नंतर. वाटलंच तर यांना पाठवून देईन मी एकदा. चला बरं, आता धुवा हात पाय धुवायचे तर धुवा, काय करायचं ते करा. पाणी बिनी प्या. चला बरं पटपट तोडू लागा. चला 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 पटकन.
बे शांताबाई, आता उद्या तुझ्या वावरात पुन्हा यावंच लागन. आज काही होत नाही एवढे आपल्या शेंगा तोडून. तर मी काय म्हणते, मस्तपैकी काय मजा करूया आपण. तर उद्या करूयात मस्त हे उकडलेल्या शेंगांची पार्टी करूयात. हां, तुरीच्या शेंगा त्या उकडून पार्टी करूयात मस्तपैकी. मागच्या वर्षी नव्हती का केली, किती मजा आली होती. पहिले उकडू, पहिले तोडू लगे सणा लवकरच येऊ आणि थोडं संध्याकाळच्याला करू. मग इथं करायची का घरी करायची? मस्त आयडिया सांगितली बाई, पण इथं बिथं नको बाबा. अंधाराचं नको इथं थांबायला. आणि घरी जाऊ मस्तपैकी, घरी स्वयंपाक पाणी करू, संध्याकाळचं आवरू बिवरू आणि मग करू. मी काय म्हणते, शेकोटीच्या ठिकाणी करू. जिथे शेकोटीला बसू का आपण तिथंच करू. गप्पा हाणता येतात आणि शेंगाही खाता येतात. शेंगा हाणता येतात आणि गप्पा खाता येतात म्हणतो तुम्ही. काय बाई मस्त आयडिया काढली पण तू. जमतं बघा, माझी तशी काहीच हरकत नाही. काही म्हणजे काहीच हरकत नाही. एकदम चांगली आयडिया. आणि सगळ्यांना बोलवू. विसरतं मग एक जण दुसरी जण, मग लगे राग येतो, फुगा येतो. ठरवतो आपण म्हणा, पण आपलं काम आहे मग सगळ्यांना सांगायचं. सगळ्यांना सांगू आणि मस्त करू पार्टी. हो बाई शांताबाई, आणि एक दिवस मस्त हुरडा पार्टीला पण जाऊ बरं का. हो, नाहीतर नुसतं काम करू 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 बोर लागतं. जाऊ मस्त हुरडा पार्टीला, मजाच आणू. हो जाऊ. आता तू पहिले कामाला लाग. पुन्हा अशा गप्पा मारताना जर आपल्याला भाऊनी पाहिलं तर त्यांना ते मजाच आणतील आपली. लाग कामाला लाग. लागते ना ग, उगी आयडिया आली डोक्यात म्हणून सांगितली कल्पना. नाही तर काय कामालाच लागते.